मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला। आमच्या महसूल खात्याने एकंदरीत पॉलिसी तयार केली आणि आता महाराष्ट्रामध्ये जे लोक 2011 पूर्वी सरकारी जागेवर राहतात, शहरामध्ये असतील ग्रामीणमध्ये असतील, त्या सर्वांना त्यांचे कायमस्वरूपी पट्टे देणे आणि त्यांच्या घराची रजिस्ट्री करून देणे, केवळ पट्टाच नाही तर पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला आणि 1000 रुपयात पट्टाची रजिस्ट्री होणार आहे। फक्त 1000 रुपयामध्ये आम्ही जो पट्टा मिळाला तो रजिस्टर करून देणार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला त्यांचं घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला। आधीच्या काळामध्ये फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्याच लोकांना पट्टे वाटप करायचो, आता सरसकट सर्वच लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। एकट्या अमरावतीमध्ये जवळपास 22-23 हजार परिवाराला या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 15 लाख नागरिकांना परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये त्याचा फायदा होईल। या राज्यातले सर्वच अतिक्रमणधारक लोकांना या ठिकाणी घरं बांधता येतील आणि ज्या लोकांना SRA स्कीम करून पाहिजे असेल त्या सर्वांनी ग्रुप म्हणून SRA स्कीम ते करू शकतील। पण आता या राज्यात हा निर्णय घेतला आहे, कुणी बेघर राहणार नाही, कुणालाही रस्त्यावर या लागणार नाही, सर्वांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एखाद्या वेळी जर काही घरं आपण कायदेशीर करू शकणार नाही, पूर संरक्षण भिंती आहेत किंवा फ्लड डॅमेज एरियात बसलेले आहे किंवा ज्या ठिकाणी कायदेशीर करता येणारच नाही, अशांनासुद्धा दुसरीकडे त्यांना त्यांचे प्लॉट वाटप करून त्यांनाही घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यात असं आहे की सर्वांच्याच भावना तीव्र आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमधल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं त्यांच्या भावना याच म्हणतील की बाबा अशा आधुनिक महाराष्ट्रात, विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भोंदूगिरी आणि भोंदूबाबा तयार होत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे। ही महाराष्ट्राचीच भावना आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे। जयंत पाटील आणि रुपाली चाकणकर यांना पण सहआरोपी करा अशी पण मागणी करतात। नाही, असं आहे की अनेक लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकतात त्याबद्दल तेव्हा जात असतात, त्यांना नमस्कार करत असतात, त्यांचे फोटो काढत असतात, तेव्हा काही माहीत नसतं कोणाला। आता कोण कसं आहे काय माहिती असतं, पण जेव्हा त्याचे असे प्रताप येतात बाहेर तेव्हाच कळतं माणसाला भोंदूगिरी आहे म्हणून। कधी कधी व्यक्ती हा भक्ती प्रेमामध्ये या ठिकाणी कोणाबद्दल फोटो काढतात, नमस्कार करतात, पण त्याचा गैरफायदा असा घेतला जाईल तर त्या गैरफायदा जो घेतो त्याची दोष आहे, बाकी फोटो काढण्याचा का दोष आहे? तपासामध्ये धक्कादायक माहिती अशी आली की हवाला पण चालवत होता हा भोंदू बाबा। नाही, त्याच्या अनेक माहिती आल्या आहेत, सरकार योग्य कारवाई करत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही दिली आहे। तो तर प्रश्न आधीच आम्ही सांगितलं की मी कालही बोललो की सुनेत्राताई पवारजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या बाबीचा निर्णय करायचा आहे। तेच सांगतोय की त्याबद्दलचे पुरावे, त्याबद्दलची सत्यता, त्याबद्दल असलेलं काहीतरी काय खरं आहे काय खोटं आहे त्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तपासतील आणि उपमुख्यमंत्री शेवटी सुनेत्रा पवारजी त्यांच्या पक्षाचा निर्णय करतील। नाही, शेवटी नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत असतो, पण नंतर मात्र तपासाच्या नंतर काय भूमिका समोर येतात त्यावर पुढचं ठरतं। त्यामुळं आज त्यांनी राजीनामा दिला आहे, याचा अर्थ राजीनामा देणं म्हणजे काही आपल्यावर काही आरोप होतात, काही आपल्याबद्दल दाखवण्यात येतं, त्या काळापुरतं आपल्याला द्यावा लागतो, पण नंतरच्या काळात चौकशीमध्ये जर काय आढळलं नाही किंवा त्यांचा किती दोष आहे काय हे जर आढळलं नाही तर पुढच्या काळात त्यांचा वेगळा निर्णय करता येईल। ते निर्णय सुनेत्राताई पवारजी करतील आणि मुख्यमंत्री करतील। ममता बनर्जी ने कहा है कि हमारे राज्य में अगर महिलाओं के चुनाव के दरमियान अगर गड़बड़ी की तो हम दिल्ली को टारगेट करेंगे। दिल्ली को टारगेट करना, भाजपा को टारगेट करना, NDA को टारगेट करना, यह सारा करके देख लिया ममता दीदी ने। अब ममता दीदी हार की कगार पे खड़ी है, ममता दीदी हार की कगार पे खड़ी है, इसलिए बयानबाजी चालू है। अब उनका ये आखिरी चुनाव है, ये चुनाव में ममता बनर्जी आपको सत्ता में नहीं दिखेगी, ये जनता का कॉल है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।